नमस्कार, मी विनोद सातव. तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आता जगप्रसिद्ध शोमध्ये, ज्याचं नाव आहे वू मन की बात. या वू मन की बातमध्ये आपण अनेक कर्तृत्ववान स्त्रियांना भेटत असतो, त्यांच्याकडून जाणून घेत असतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या यशामध्ये जे काही पैलू आहेत त्यातून अनेक गोष्टी शिकत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो. आज मी तुमच्यासमोर ज्या व्यक्तीला आणणार आहे त्या व्यक्तीबद्दल मला थोडक्यात असं सांगायचं म्हटलं तर काय असतं की कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिचं लग्न आणि संसार यानंतर त्या स्त्रीचं आयुष्यच पूर्ण बदलून जातं. तसंच काहीसं हिच्या बाबतीत झालेलं आहे. तिचं आयुष्यही लग्न आणि संसार यानंतर बदललं, पण ते डबल स्पीडने बदललं. कसं बदललं, काय बदललं हे मी तिच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि मी आपल्यासमोर आमंत्रित करतो एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि आत्ताची सुप्रसिद्ध उद्योजिका श्वेता शिंदे. नमस्कार. हाय, वेलकम वेलकम. श्वेता, तुझ्याशी गप्पा मारायला खूप मजा येणार आहे, कारण एक असं आहे की तू माझी मैत्रीण पण आहेस आणि जे लोक आता इंटरव्ह्यू पाहत आहेत या सगळ्यांच्या दृष्टीने तू एक अतिशय यशस्वी अभिनेत्री आणि अनेक तुझे प्रोजेक्ट्समधून त्यांनी तुला पाहिलं आहे. आणि आताचा तुझा नवा जो रोल आहे त्याच्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. तुझं आरपारमध्ये वुमन की बातमध्ये खूप मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. कशी आहेस तू आज? काय म्हणजे धावपळ छान धावपळ असतेच, पण तेच आवडतं मला. नसेल तर मला प्रॉब्लेम होईल. हे बघ, आज हा इंटरव्ह्यू ना श्वेताजी काय सांगाल तुम्ही, काय ह्याच्यावर तुम्ही काय बोलाल असा फॉर्मॅट आपला नाही आहे. आपण गप्पा मारायला बसलेलो आहोत. मी गप्पाच मारायला आले. मी पण मित्राबरोबर गप्पा मारायला आले. आणि हे सगळे लोक खूप फॉलो करत असतात, पाहत असतात. आज हजारो लोक, लाखो लोक तुला बघणार आहेत. आणि मला ह्या सगळ्या प्रेक्षकांना श्वेताबद्दल मला जे सांगायचं आहे, मग खूप अभिमान वाटतो श्वेता तुझा, कारण मी तुझी जर्नी पाहिलेली आहे. आणि या जर्नीला सुरुवात करताना आपण पहिला सिनेमा कुठला असं कुठल्या तरी अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला विचारतो, मग ती सांगते कुठल्या तरी सिनेमाचं नाव. मराठीमध्ये तुला तर सगळ्यांनी पाहिलं आहे घराघरात, पण तुझा पहिला सिनेमा गदर आहे हे किती लोकांना माहिती आहे? कोणालाच माहिती नसेल. मैं निकला गड्डी लेके 25 आठवडे त्यावेळेचा सिल्वर जुबली झालेला गदर पहिला सिनेमा, त्याच्यामध्ये श्वेताने काम केले. काय श्वेता, कसं काय? डिझास्टर होता, ऍक्सिडेंट. काय सांगू मी, म्हणजे एक तर मी अशा घरातून येते जे सातच्या घरातवालं कल्चर होतं. मी शिकायला मुंबईत मिठीबाई कॉलेजला आणि आई वडील साताऱ्यात. आणि माझं एक 7 वाजता असं एक STD रिंगटोन तेव्हा होती, अशी ती लॉंग रिंग वाजायची. तर ती वाजली की मी तो फोन 7 वाजता उचलायलाच पाहिजे, काही झालं तरी. असं व्हायला कल्चर होतं घरात. त्यातनं ना मला असं पिकनिकला गेले, ट्रिपला गेले, हे सगळं काही अलाउडच नाही. खूप मुश्किलीने माझ्या आजूबाजूला आहेत, म्हणजे गदरमध्ये मला ओळखून दाखवा असं वालं आहे, कारण मी कुठेतरी मागे आहे कशी घोळक्यात वगैरे. तर ते काही लोकांना चुकून मला ओळखतात आणि मग चुकून त्यांना कळतं की अच्छा ही आहे, मी कधीच कुणाला सांगायला गेले नाही. त्या माझ्या ज्या कोणी पण आजूबाजूला मुली आहेत त्या सगळ्या माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी आहेत. आणि मग असं ठरलं की अरे एक कुणीतरी होती त्याच्यातली ओव्हर स्मार्ट, जी म्हणाली की तिचे आई वडील आहेत आणि ती स्पॉन्सर करणार आहे ही ट्रिप, आणि आपण सगळेजण ट्रिपला चाललोय 3 वीक्स शिमला. ओके. तर मी घरी सांगितलं, ते सगळं झालं, ती माझ्या आई वडिलांशी बोलली वगैरे, सगळं झालं. आणि आम्ही जेन्युनली माझे वडील मला सोडायला आले. त्यांनी बघितलं की अरे वा वा, म्हणजे 7-8 मुली आहेत सगळ्याजणी आणि मुलगा एक पण नाहीये, त्याच्यात ते खुश होते. आणि त्या बेसिसवरती मला परमिशन मिळाली जायची. तिकडे गेल्यानंतर मला हे कळलं की अरे आपण इथे शूटिंगसाठी आलोय आणि सगळं सेफ वातावरण, काही नाही, सगळी मज्जा होती. मग मी तर तिथे मज्जा केली. रोज लंच मध्ये चिकन होतं, त्याच्यात मी खुश. म्हणजे माझा हॅपीनेस बघणं कशात होता. माझं म्हणणं अरे वा, रोज नवीन नवीन कपडे घालायला मिळत आहेत, रोज नवीन फ्रॉक घालायला मिळायचं तिकडे, ते पिरियड ड्रामा असल्या कारणाने. आणि रोज ते लोक आम्हाला मेकअप करायचे, रोज आमची हेअरस्टाईल बनवायचे. मला इतकी मज्जा यायची ना की असं पण रोज करतोय. आणि एक स्पॉट बॉय आहे जो आपली काळजी घेतोय, वा कमाल. आणि आपल्याला दुपारी चिकन पण मिळणार आहे आणि संध्याकाळी आपण काही ऑर्डर केलं तर ते जेवायला पण येतं आपल्यासाठी. किती भारी फिलिंग आहे. पहिलीच फिल्म
बॉलिवूडची सुपर डुपर. हा करेक्ट. आणि खूप असं म्हणजे खूपच जास्त राजेशाही थाटात. म्हणजे माझ्या हॉटेलची रूम पण अशी एवढी मोठी. तर मला असं वाटत होतं शॉय एवढंसं करून असं किती छान कमाल सगळं मिळतंय आपल्याला, आपण हेच करावं, आपण हेच करायला पाहिजे. आणि मग ते पहिल्यांदा मी असं शूटिंग बघितलं. अच्छा, असं शूटिंग असतं, असं शूटिंग. मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून तिकडे गेले, ह्याचीही कल्पना नव्हती मला विनोद. म्हणजे विचार कर माझी अक्कल काय असेल त्यावेळेला. आत्ताच्या लहान लहान मुलांना माहिती असतं आपलं अँबिशन काय आहे. पण बघ ना काय तू मनी ध्यानी नसताना तिकडे स्पॉन्सर ट्रिप म्हणून गेली, ज्युनियर आर्टिस्ट म्हणून तुला काम करायला मिळालं. पण पहिलीच फिल्म गदर. सांगायला काय होईल आता, माझा पहिला चित्रपट कुठला? गदर. ओके, कूल. पण बघ ना आता गदर 2 आला. गदर पासून थोडं पुढे येऊ. मग नंतर तू बरेचसे फॅशन शोज पण केलेस, खूप सक्सेसफुल मॉडेल राहिलेली आहेस. खूप फॅशन शोज केले, खूप. मी पेपे जीन्ससाठी वॉक करत होते, शीतलसाठी, खूप मोठे मोठे ब्रँड्स इनफॅक्ट. तर त्या काळात मी ते सगळं करत होते. पण कुठेतरी मी ना तिथे रमले नाही त्या कल्चरमध्ये. मे बी की खूप सिगरेटच्या वासाचा खूप त्रास व्हायचा मला. आणि त्या कल्चरचा एकंदरीतच खूप त्रास व्हायला लागला होता. तर मला मी करायचे कारण मला तो प्रकार खूप आवडायचा. पण खूप तिथे जास्त कल्चरल डिफरन्स असल्या कारणाने खूप रमले नाही तिथे. आणि मग तिथून पुढे हे गदर झालं माझ्या आयुष्यात. आणि मग मला असं वाटलं की अरे बापरे, हे ऍक्ट्रेस होणं पण छान आहे आणि हेही आपण करायला पाहिजे, हे आपण कदाचित करू शकू, असा मला जो कॉन्फिडन्स होता. मग परत आल्यानंतर मात्र मी ऍक्टिंगसाठी ऑप्ट केलं की आपण ऍक्टिंग करायला पाहिजे. आणि मग तुझा दौर सुरू झाला. सिरियल्स, वादळ वाट म्हणू नको, अवघाची म्हणू नको, अनेक सिरियल्स तू केल्या ना. खूप 4 दिवस सासूचे केली मी. ती सुरूच होती. म्हणजे ती आम्ही लहानाचे मोठे झालो त्याच्यात. 7 वर्ष वगैरे मी केली. ओव्हरऑल 13 वर्ष चालली, त्याच्यातले मी 7 वर्ष. मी असं ऐकलं की तू जशी प्रोड्युसरला किंवा प्रोडक्शन हाऊसला डेट्स देते तसे तू घरच्यांना पण तारखा दिल्या होत्या. हो, म्हणजे बघा तुम्हाला सांगतो की आयुष्यामध्ये एखाद्या मुलीच्या आयुष्यातला सर्वात मोठा सोहळा कुठला असतो तर ते असतं तिचं लग्न. श्वेताचं लग्न. तर श्वेताच्या लग्नाच्या श्वेताने तिच्या आई वडिलांना आणि फॅमिलीला तारखा दिल्या होत्या. ती काय किस्सा आहे तो? ऍक्च्युली ना खरं तर ही अलका कुबल यांची चूक आहे. खरं तर आम्ही मोहिनी फिल्मचं शूटिंग करत होतो आणि त्याच्यात माझा रिअल लाईफ नवरा सेम आहे. हा, तर संदीप त्याच्यात हिरो होता आणि त्याच्यात आमचं ऍक्च्युली लग्न होतंय असं होतं. आणि त्यावेळेला माझी आई कोल्हापूरमध्ये शूटिंग सुरू असल्या कारणाने, साताऱ्यातून कोल्हापूर अगदीच डिस्टन्स कमी आहे, तर आई सेटवरती आली माझी. आणि अलकाताईने बसल्या बसल्या माझ्या आईच्या डोक्यात किडा सोडला की आता काय बघ ना, 4 दिवस झाले यांचं लग्नच चालू आहे. खरं तर म्हणजे तुम्ही सगळेजण असतात तर करून रुकूनच टाकलं असतं, कशाला तुम्ही ठेवताय उगाचच, खर्च करून टाकायला पाहिजे पटापट, लग्न मुलींच्या वेळेत व्हायला पाहिजे वगैरे. ह्यांनी सुरू केलं माझ्या आईच्या समोर. आणि माझ्या आईने ते प्रचंड सिरियसली घेतलं. आईला माझ्या असं वाटलं की बापरे, ह्यांचं परत ना मन चेंज व्हायच्या आधी, नाही का, ह्यांची मतं चेंज व्हायच्या आधी पटकन लग्न करून टाकूया. तो त्यावेळेला तू ह्याच्याशी लग्न करायचं ठरवलं होतं? हा, आम्ही ठरवलं नव्हतं खरं तर, ह्यांनी आम्हाला भाग पाडला. आम्ही विचार करत होतो तोपर्यंत की लग्न करायचं की नाही. म्हणजे त्या फेज मध्ये होतो आम्ही दोघं जण की वी आर काइंड ऑफ चेकिंग आउट, फॅमिलीज बरोबर आमचं पटणार आहे का, म्हणजे त्याचं माझं आणि माझं त्याच्या फॅमिली बरोबर वगैरे, असं सगळं जो एक चालू होतं ना. त्याच्यात अलकाताई म्हणाल्या कुठे एवढा विचार करायला वेळ देताय, काही गरज नाहीये, यांना कुठे करून टाका तुम्ही. युजली असताना आता बघ ना केवढं ते लोक रिंग सिलेक्ट करायला वगैरे जातात. तेव्हा काही नाही, एक अंगठी माझ्या आईने आणली होती, एक अंगठी त्याच्या घरातल्यांनी आणली होती, ते पण आम्हाला दिलं नव्हतं चॉईस. आणि आम्हाला दोघांना डोळे आले होते. अच्छा. हा, आणि म्हणून आम्ही डोळे आलेत म्हणून आम्ही घरी होतो. आणि आम्ही घरात सांगितलं की आम्हाला डोळे आले, तर हे लोक घरी आले, तिकडे मुंबईत आले आणि मला बोलवून घेतलं. आणि माझा नवरा आणि मी अशी साडी नेसली आणि चष्मा घातला असा एक ब्लॅक कलरचा, असे गॉगल तेच ना आंधळेवाले, आणि त्याने पण घातलेत.
आणि आम्ही एक रिंग एक्सचेंज केली. इथे माझी आई उभी आहे, तिथे त्याची आई उभी आहे. इतकं फनी फोटो आहे तो. आणि तसं तर आमचं रिंग एक्सचेंज झालं. आणि मग त्यांचं म्हणणं नाही आता लग्न लग्न लग्न. मग लग्नाची तर तारखाच नव्हत्या आमच्याकडे विनोद, कसं देणार. मग मुहूर्त निघाला 5 डिसेंबर. मग आम्ही खूप मुश्किल म्हटलं 5 डिसेंबर. तर मला म्हणाली आई वेडी आहेस का तू, त्याच्या आधी ते घाणा भरायचा असतो, हळद दळायची आहे, मेहंदी आहे वगैरे वगैरे. मी म्हटलं बापरे त्या सगळं एकाच दिवसात करा तुम्ही, ते जे काय आहे ते संगीत वेगळं, हा दिवस वेगळा वगैरे. तर म्हटलं एवढा वेळच नाहीये. मग आम्ही 4 तारखेला मी तिला 4 तारीख दिली, 5 तारीख दिली आणि 6 तारीख. तुझं लग्न 5 तारखेला होतं, तू 4 तारीख पहिली दिली. म्हणजे 4 तारखेला मी पोहोचले अशी कशी बशी साताऱ्यात. तोपर्यंत घाणा आहे ते सगळं माझ्याशिवाय सगळं उरकलं होतं. म्हणजे सगळ्यांच्या हातावर मेहंदी वगैरे लागली होती. मग मी रात्रीपासून मेहंदी काढली. काय श्वेता, पण तू ऑनस्क्रीन तुमचं लग्न झालंय ना? हा, ऑनस्क्रीन तर माझं म्हणजे अदरवाईज पण माझं काहीतरी तोपर्यंत माझं 21-22 वेळा लग्न झालं होतं. माझं आणि संदीपचं 1-2-3 वेळा झालं होतं. त्यामुळे मी माझ्या लग्नात आम्ही शूटिंगच करत असल्या कारणाने माझा स्टाफ माझ्याबरोबर ट्रॅव्हल करत होता. मेकअप, हेअर, माझा बॉय, सगळेच जण. सो सगळीच्या सगळी टीम 4 तारखेला पोहोचली. सगळीच्या सगळी टीम 5 तारखेला माझ्या लग्नात पण होती. तेच लोक मला रेडी करायला होते. तर मी मुहूर्ताच्या खूपच होते, म्हणजे अर्धा तास आपला शॉर्ट रेडी असला धपाधप. मला नवरी होणं किती अवघड. अरे हिरोईन को बोलाव, हिरोईन को असं पटकन मी रेडी झाले. नवरी को बोलाव, नवरी. आणि मग मी अस्वस्थ झाले होते. माझं म्हणणं तर चला आपण कधीपर्यंत रेडी आहोत. तर किती वेळ लावतात हे लोक, बोलवत का नाही. शॉर्ट रेडी आहे, शॉर्ट रेडी आहे. मेकअप मॅन माझे अभय दादा म्हणाले ऐका ना मॅडम, तुमचं लग्न आहे की नाही, हे शॉर्ट रेडी करून आम्ही बाहेर जाऊन विचारू नाही शकत की तुमचं शॉर्ट रेडी झालंय का. ते आपल्याला येणार बोलवायला, मग आपण जायचं असतं नवरी म्हणून. म्हटलं हा ओके. मग मी बस शांत. नटीचं लग्न. मग मी फोन केला होता, म्हणलं चल ना पटपट ये ना, काय तो टाइमपास चालू आहे. तुम्हाला सगळे नाचताय तिथे, त्याचं नाचणंच संपत नाहीये, तर मी कधी पोहोचू. चल चल जल्दी चलो, पटापट चलो 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 चलो. तर मी 3 तारखा दिल्या होत्या लग्नात. गुड. श्वेता शिंदे यांनी लग्नाला 3 तारखा दिल्या होत्या स्वतःच्या. ब्रेकिंग न्यूज. ओके, गमतीचा भाग. आता लग्न झालं आणि लग्नानंतर मी त्या महत्त्वाच्या गोष्टीकडे येतोय. आता तुझ्या सगळ्या सिरियल्स सुपरहिट, घराघरामध्ये तू हिंदी पण केलीस. हिंदी डेली सोप तुझी चालू होती. घराघरात श्वेता शिंदे माहिती. मग दरम्यानच्या काळात तू मनोमिलन केलंस. किरण यज्ञोपवीत, अशोक मामा, केवढं माझं फेवरेट आहे, प्रवीण तरडे, सगळंच सुंदर नाटक होतं तुमचं. सुंदर. नाटकाचा अनुभव कसा होता तुला? किती भारी. किती मी बोलू तेवढं कमी आहे माझ्यासाठी. तो इतकं सुंदर. मला असं वाटतं की माझ्या करिअर मधलं बेस्ट फेज जर असेल तर मी ते एन्जॉय केलंय. ते म्हणजे मनोमिलन नाटक. अशोक मामांकडनं इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या. अशोक मामांबरोबर रिहर्सल्स करायला लागल्यानंतर माझ्या आयुष्यात एक डिसिप्लिन आलं. मी प्रचंड वेळेला महत्त्व द्यायला शिकले. आणि ते मी जे त्यांच्याकडनं घेतलं ना, ते त्याच्यानंतर मी सोडलं नाही. ते मी आजपर्यंत सोडत नाही. म्हणजे वेळेत कुठेही पोचणं किंवा आपण पोचू शकत नसलो तर त्या क्षणाला त्याच्याबद्दलचं समोरच्याला अपडेट करणं. मग ते 15 मिनिटाचं असो किंवा 1 तासाचं असो किंवा जे काही पण असेल. तर मला असं वाटतं की ह्याच्यामुळे हे आहे, ज्या क्षणाला मला ते कळतं, मला ते असं वाटतं की आपण समोरच्याच्या वेळेचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि आपण कुठलीही वेळ दिली तर ती वेळ काहीही करून फॉलो करायला पाहिजे. वेळ पाळण्याच्या बाबतीत मला तुझा अनुभव आहे. तू वेळ पाळतेस. हो, म्हणजे अरे मला आता लोक प्राणी पाळतात ना, तसं मी वेळ पाळते. लोक प्रेमानं प्राणी पाळतात, तू प्रेमानं वेळ पाळतेस. ऑफकोर्स. दोघांचं लग्न होतं. पुरुषाच्या आयुष्यात तितका फरक पडत नाही, त्याचं करिअर चालू राहतं. पण स्त्रियांच्या आयुष्यामध्ये लग्न झाल्यानंतर एक मोठा फरक पडतो. एक आनंदी आणि सगळं ते छान 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 होतं. पुन्हा जेव्हा कामाला लागतात त्या मुली, वर्किंग वुमन, आणि मग संसार, पुढे मुलांची जबाबदारी, मुलं झाली, यानंतर स्त्रियांचे सगळे करिअरचे ग्राफ बदलतात. म्हणजे मी बदलतं असं म्हणत नाही, काही ठराविक अपवाद सोडला तर. तुझ्या बाबतीत मला एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की लग्न श्वेताचं झालं, मग वेन शी स्टार्टेड हर फॅमिली, आणि त्यानंतर खरं तर श्वेतानं कात टाकली. मी असं म्हणेन श्वेताने पुढचा गिअर टाकला, टॉप गिअर टाकला. तो काय आहे, तो तुझ्याकडून ऐकायचा आहे. लग्न झाल्यानंतर ना
एक पहिलं काही महिने गेले जरा कल्चरल डिफरन्सेस ॲडजस्ट करण्यात, कारण मी मराठी आहे, तो सिंधी आहे, मग दोन्ही कल्चर्स असे आले होते एकत्र, आणि मग ते सगळं खूपच वास्ट डिफरन्स असल्या कारणाने त्या जुळवाजुळवी करण्यात खूप वेळ गेला आमचा. आणि आम्ही दोघंही असे खूप स्ट्रिक्ट फॅमिली पर्सन्स आहोत, म्हणजे माझी आई प्रचंड स्ट्रिक्ट आहे किंवा त्याच्या घरातही तसे, पण आम्ही दोघंही एकमेकांच्या फॅमिलीजना खूप रिस्पेक्ट देतो किंवा आमच्या रिस्पेक्टिव्ह फॅमिलीजना रिस्पेक्ट देतो. हे खूप पाळलं गेलंय त्यावेळेला, त्यामुळे आम्हाला असं पटकन त्यांना एकमेकांच्या फॅमिलीजना असं हर्ट करता येईना. मग आम्ही ते थोडंसं सांभाळत पुढे गेलो. असं तोपर्यंत ना मला खरंच सांगायला गेलं तर करिअर वाईज लग्नामुळे करिअर काहीतरी बदललंय हे मला वाटलं नाही, कारण मी तेवढंच काम करत होते त्याच्या आधी त्याच्यानंतरही. माझा खरं बदल झाला म्हणजे मी प्रेग्नंट राहिल्यानंतर, कारण मी बेडरेस्टवर होते आणि त्याच्यानंतर असं झालं की बापरे आता संपलंय आपलं सगळं असं. तर म्हणजे मला आता हे सांगायला आवडेल, कारण आता मी त्या फेजमध्ये बाहेर पडले म्हणून, पण त्यावेळेला मला हे सांगता येत नव्हतं. खूप विचित्र फेज होती माझी. म्हणजे युजली प्रेग्नन्सी हा किती आनंदाचा विषय, तो माझ्यासाठी आनंदाचा विषय कधी नव्हताच. मी जेव्हा प्रेग्नंट झाले ना तर मला असं वाटत होतं की आईच्या गावात यार का प्रेग्नंट झाले, म्हणजे आता माझी सगळी कामं जाणार. म्हणजे विचार कर मी केवढी वर्कहॉलिक होते की मला ते सहन होईल. म्हणजे मला आठवतं त्यावेळेला फू बाय फू ऑन एअर येणार होतं पहिला सीझन, आणि अशा काही गोष्टी ज्याच्यासाठी विचारलं गेलं होतं, आणि मला त्या सगळ्याला नाही, हे नाही, ते नाही, बरं हातातले जे सगळे शोज आहेत, प्रोजेक्ट्स आहेत त्याला नाही, असं सगळं नाही नाही म्हणत मला अचानक भयानक डिप्रेशन यायला लागलं. मग मला काउन्सिलिंग गेलं, तर काउन्सिलिंग केल्यानंतर असं सांगितलं की टीव्ही नाही मी बघायला पाहिजे, टीव्ही काढून टाका माझ्या घरातनं. सो मग टीव्ही आम्ही बंद केला कम्प्लिटली, आणि त्यांनी मला सांगितलं पुस्तकं वाचायला पाहिजे. बरं मी ना विनोद न्यूजपेपर वाचत नव्हते तोपर्यंत, न्यूजपेपर वाचत नव्हते, तर पुस्तकं कधी वाचणार. तर त्यांनी मला सांगितलं पुस्तकं वाचायची. तर ठीक आहे वॉट एव्हर, सिडनी शेल्डनच्या पुस्तकांपासून सुरुवात केली आहे, म्हणजे जी खूप कैक वर्षापूर्वी वाचायला पाहिजे होती मी, तर ते आजकाल अशी 14-15 वर्षाची मुलं वाचतात. तर म्हणलं ठीक आहे वॉट एव्हर, मग तिथनं मी सुरू केलं ते. आणि ती जी पुस्तकं मी वाचायला लागले, त्याच्यात जी मी रमायला लागले, ते मी पुस्तक सोडेच ना. म्हणजे एक पुस्तक झालं, बेडरेस्ट होती, मला काही दुसरं कामं नव्हती करायला, मी पुस्तकांवर पुस्तकं, म्हणजे माझ्या साईड टेबलवरती असा पुस्तकांचा ढीग असायचा. मी त्या प्रेग्नन्सीच्या काळात हॉस्पिटलाइज झाली तरी एवढी पुस्तकं, आणि बुक्स बिकेम अन इंटिग्रल पार्ट ऑफ माय लाईफ. टोकाचं करायचं का सगळं? मला असंच वाटतं. काही सरळ नाहीये बघ ना विनोद, काहीच आयुष्यात सरळ नाहीये, सगळंच एक्स्ट्रीम आहे. पण माझं तसंच आहे, माझं प्रेम पण एक्स्ट्रीम आहे, माझं काम पण एक्स्ट्रीम आहे. पण हे एक्स्ट्रीमिटी चांगली आहे ही. हा, पुस्तकं वाचण्याची एक्स्ट्रीमिटी मला वाटलं की वा त्याने मला नवीन दिशा मिळाली खूप जास्त. मॅटर्निटी होम मध्ये पण पुस्तक खूप म्हणजे मी लिटरली मला चांगलं आठवतंय, मी ह्यांची कादंबरी वाचत होते, विश्वास पाटलांची, आणि मला कळा सुरू झाल्या होत्या. तर मी त्या कुठल्या तरी एका पानावर होते, तर ते अशा कळ येऊन गेली की परत असं थोडंसं थांबायचं ना, असं म्हणजे गाडी काढत होते, मग लिफ्ट बोलवली होती मी, हे तरी मी तिथनं पण अशी जाता पुस्तक वाचत होते, मग गाडीत बसून पण पुस्तक वाचत होते. मग कळाली की परत थांबायचे, हा ओके चला परत पुस्तक. एवढं केलंय मी. हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट झाले तरी मी पुस्तक वाचत होते. पण मग ते बाळावर तू रणांगणाचे संस्कार करू सगळंच केलं असेल मी त्याच्यावर. काय त्या बाळावर संस्कार झाले असेल मला माहिती नाही, कारण मी इतकी पुस्तकं वाचली आहेत आणि इतकी वेगवेगळी पुस्तकं वाचली आहेत, मला भीतीच वाटते की ती काय करणार आहे करिअर म्हणून. वा तुला मुलगी झाली? मला मुलगी झाली त्याच्यानंतर, आणि विच वॉज सच अ ब्लेसिंग. आणि सगळ्या गोष्टी वामिका, तर तिचं नाव वामिका आहे. आणि मला असं वाटलं की जे माझं होतं ना की अरे बापरे मी का प्रेग्नंट झाले, हे जगातलं सगळ्यात अंतिम सुख आहे. मला असं वाटतं परमेश्वर ना बायोलॉजिकल काहीतरी एक चेंज टाकतो त्या प्रत्येक स्त्रीमध्ये. ते बाळ हातात आल्यानंतर ऍक्च्युअली माझं आयुष्य 360 डिग्री युटर्न घेतला गेला, वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू आला, कम्प्लिटली वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू. जे मी म्हणत होते, आणि नंतर मला इतका पश्चाताप झाला की अरे यार हे पोटत असताना मी असं म्हणत होते की का आहे हे किती वाईट आहे म्हणजे. आणि ते पुस्तकं वाचण्यात तो मधला काळ गेला, आणि ती हातात आल्यानंतर तर मला असं वाटलं बापरे हे सगळं सुख आहे, ह्याच्यात पलीकडे काही नाही. मी सगळं थांबवलं विनोद. आय थिंक फर्स्ट 3 years मी काहीच केलं नाही. मी पिरंगुटला एका खूप सेक्लुडेड जागेवर राहत होते,
ॲब्सोल्युटली ग्लॅमर फील्ड सगळं 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 बाजूला टाकून फक्त मी आणि बाळ, दॅट्स इट. आणि मला खूप आजही मला आनंद होतो की मी तेवढे 3 वर्ष ही कम्प्लिटली माझ्या आयुष्यातली फक्त आणि फक्त तिला दिली. वा. त्याच्यानंतर मला लक्षसाठी कॉल आला आदेश बांदेकरांकडून आणि स्टारकडून की असं असं आहे आणि तुझा कमबॅकचा तू विचार करतेस का, आणि तू जर असेल तर आम्हाला ते करायला आवडेल वगैरे असं. आणि खूप मोठी पब्लिसिटी होती त्यावेळेला ती, म्हणजे लोकसत्ता हाफ पेज ॲड वगैरे असं सगळं त्याचं मटेरियल होतं आणि खूप ठिकाणी सगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये त्याच्या प्रमोशनसाठी फिरणार होतो वगैरे. तर ते चांगलं मला एक प्लॅटर दिसत होतं. फक्त मला इतकी भीती वाटत होती की ते बाळ आणि मी आणि ते सगळं कसं होणार मॅनेज. तर मला तो कॉन्फिडन्सच येईना तिला सोडून जायचा. मग मी आदेश बांदेकरांना कॉल केला की मला नाही वाटत की तिला सोडून मला करता येईल. तर ते म्हणाले मग तू टेन्शन कशाला घेते, तुला घेऊन ये ना, एवढा काय लोड घेते सेटवर, आपण करू ना काहीतरी, मेकअप रूम आहे, आपली सगळी माणसं चांगली आहेत, आपण करू ना काहीतरी मॅनेजमेंट. म्हटलं नक्की का. तर म्हणाले हो काहीच हरकत नाही. तर आदेश बांदेकरांना विशेष थँक्यू, आदेश आणि सुचित्रा दोघांना पण, कारण त्यांनी ते इतकं छान ओपन आर्म्सने एक्सेप्ट केलं म्हणून ते झालं. हो, सो थँक्यू आदेश दादा आणि सुचित्रा, कारण तुम्ही होतात आणि तुमच्यामुळे मला माझ्या माऊला घेऊन माझं करिअर पुन्हा एकदा सुरुवात करण्याची संधी मिळाली. त्यामुळे थँक्यू सो व्हेरी मच. आदेश आणि सुचित्रा ते तर इतकं म्हणजे ते कुटुंब व्यवस्था अशीच आहे त्यांची सगळी. ऍब्सोल्युटली. तर त्याच्यामुळे मग आणि तिथे मला सगळं तेच झालं. मग तिची भातुकली, ती सगळ्यांना चहा करून द्यायची स्पॉट बॉयच्या आधी. तिथे ते प्लॅस्टिकच्या कप्स मधनं ती डिरेक्टरला चहा देणार, सगळ्यांना चहा देणार, असं ते सगळं होतं म्हणजे. आणि ती लहानाची मोठी तिथे सेटवरती झाली. जोपर्यंत तिची प्रॉपर स्कूलिंग सुरू झालं नाही तोपर्यंत ती माझ्या बरोबर सेटवर येत होती. तर तिला ऍक्शन आणि कटमध्ये आपण काही बोलायचं नाही, हे माहिती, आता आपण गप्प बसायला पाहिजे, हे सगळं तिला माहिती होतं. तिने बरं तेव्हा मी रोज सकाळी उठून पोलीस युनिफॉर्म घालायचे. मग तिने स्कूलमध्ये एसे रायटिंगमध्ये पण लिहिलं होतं माय मदर इज पोलीस. तिला असं वाटायचं हेच आहे ना, म्हणजे बरोबर आहे. इनसेंट, तिला काय, तिला जे सीइंग इज बिलिव्हिंग. करेक्ट. सो तिला तेच वाटत होतं. तर तिला तोपर्यंत ऍक्टिंग हा फंडा कळलाच नव्हता. श्वेता, मला ऍक्टर म्हणून तू सगळीकडे घराघरात पोहोचलीस, खूप सिरियल केल्यास. किती एपिसोड तुझे आजपर्यंत झाले असतील? बापरे, मी नाही मोजले खरं तर, पण मला वाटतं एक 50 सिरियल्स तरी मी केल्या, हिंदी मराठी दोन्ही मिळून. क्या बात आहे. ॲक्ट्रेस म्हणून तुझं खूप छान चाललं होतं, मग तुला मधनंच काय एक डोहाळे लागले वेगळेच. आणि श्वेता ॲक्ट्रेसची झाली प्रोड्युसर. ज्या सिरियलमध्ये ती ॲक्ट्रेस म्हणून काम करते, जी प्रोडक्शन हाऊसला डेट द्यायची, ती आता ॲक्ट्रेसच्या डेट घ्यायला लागली. वज्र प्रोडक्शन्स असं एक भारदस्त नाव असलेलं प्रोडक्शन हाऊस आहे. तर हा मला तुझ्याकडून आम्हाला ऐकायचं आहे, कारण तू एक आता उद्योजक आहेस. मी सगळं माझ्या आयुष्यात ना ॲक्सिडेंटलीच होतं असं मला वाटतं. तसं मी प्रोड्युसर पण ॲक्सिडेंटलीच झाले. ओके. खूप असं ठरवलं नव्हतं काही ध्यानीमनी. आणि मी लक्षचं शूटिंग करत असताना एक डिरेक्टर आहेत माझे, संजय खांबे म्हणून. तर ते आणि मी 5 वर्ष एकत्र काम करत होतो. आणि मला त्यांनी असं सांगितलं की आपण श्वेता, तू केवढं काय काय करत असतेस, तू जाऊन तिथं शेड्युलिंग पण बघतेस. म्हणजे मी लक्षमध्ये फक्त ॲक्ट्रेस म्हणून काम करतच नव्हते, मी कॉस्ट्युम पण बघायचं जाऊन, मी शेड्युलिंग पण करायचे तिथे बसून त्या मुलांबरोबर, मग कास्टिंगला पण मी बसायचे जाऊन असं. कारण सेटवरच ऑफिस होतं. तर शॉर्ट्सच्या मध्ये मध्ये खूप अतिउत्साह. हा, तर तो अतिउत्साह मी तिकडे हे सगळं करत करत मला तेव्हा कळत नव्हतं की ह्या सगळ्या गोष्टी मी शिकते ऍक्च्युली करत असताना. आणि ते नंतर उपयोगी पडलं मला खूप छान पद्धतीने. तर मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट ही वाया जात नाही आपल्या आयुष्यात. जे काही आपण करतो त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग होतो, ह्याचा मला अनुभव आहे. तू फक्त लष्कराच्या भाकऱ्या भासतो तसं झालं नाही ते ऍब्सोल्युटली. आणि तसा विचार कोणी करूही नाही कधी करत असला. म्हणजे मला तर असं वाटतं की कारण आपण तसं कधीच करत नसतो, त्याच्यातनं आपल्याला काही ना काहीतरी मिळणार असतं, आज नाही तर उद्या. करेक्ट. तर ते मी करत राहिले. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की आपण एक प्रोडक्शन हाऊस सुरू करूया. तर मी काय ते फार सिरियसली घेतलं नव्हतं तेव्हा. तर ते म्हणाला नाही जमेल, करूयात वगैरे असं. म्हटलं ठीक आहे, ओके. तर मला एक कॉन्टेंट आवडला होता आणि माझ्या डोक्यात ते खूप होतं, कारण मी कारगिलला गेले होते तेव्हा. तर आर्मी विषयीची एक आस्था होती. आणि मग मला असं वाटलं की करायचंच असेल तर मग साताऱ्यात का नाही.
ओके. म्हणजे ते आपलं होमटाऊन आहे. आपल्याला तर केवढा स्ट्रगल करावा लागला आपल्या घरातनं बाहेर पडायला, तसं अनेक मुलींना करायला लागत असेल आजही स्मॉल टाउन मध्ये. आणि तिथल्या टॅलेंटला वाव मिळायला पाहिजे, तिथे काहीतरी एक गोष्ट व्हायला पाहिजे. पण सगळेच प्रोड्युसर्स मुंबईत आहेत, मग आपण कसं काहीतरी वेगळं करू शकतो. आपल्याला का शो द्यावा कुठल्याही चॅनलने, तर आपला USP काय असला पाहिजे, या सगळ्याचा विचार करता मला असं वाटलं सातारा, जे माझं होमटाऊन आहे. अच्छा, म्हणजे तू सिरियल मुंबईतून? मी सिरियल कधी मुंबईत केलीच नाही. मुंबईतून तू गावात आली? मी मुंबईतून गावात आले. तर मी असं विचार केला की आपण आपल्या परत जिथे आपण जन्माला आलोय आणि जिथे आपलं लहानपण गेलंय किंवा ज्या टाउनचे आपण आहोत तिथे आपण सुरू करायला पाहिजे काही. अगं पण तू राजधानीतच केलीस. सातारा खरं तर राजधानी आहे. ऍब्सोल्युटली. ओके. तर मग मी तिथे आले आणि मी झी मराठीला अप्रोच झाले आणि मी झी मराठीला कॉन्टेंट ऐकवला. आणि मी असं ऐकलं होतं की खूप नाही का 1 वर्ष वगैरे लागतं, मग ते अप्रुव्हल होणार, मग तुमचं ऑन एअर होणार असं. त्यामुळे मी अशा माइंड फ्रेम मध्ये होते की चला आता 1 वर्ष लागणार ह्या सगळ्या प्रोसेसला, नाही का. आणि त्यांनी मला 2-3 दिवशी सांगितलं की हो आपण हे करतोय म्हणून, आणि आता तुम्ही तुमचं पॅन कार्ड आणि हे पाठवा. म्हणलं कशाचं पॅन कार्ड? म्हणाले कंपनीचं पॅन कार्ड पाठवा. आणि मी अशी होते की बापरे, माझ्या कंपनीचं नावाचा विचार केला नाही मी, पॅन कार्डचं कंपनी अस्तित्वातच नव्हती. माझी कंपनीच अस्तित्वात नव्हती. माझा पहिला शो अप्रूव्ह झाला तोपर्यंत माझी कंपनी अस्तित्वात नव्हती. विनोद, वा. मी फॅमिली वेकेशनसाठी गोल्डन टेम्पलला गेले होते आणि इकडे गोल्डन अपॉर्च्युनिटी, आणि ते गोल्डन अपॉर्च्युनिटी आली होती मला. तर काहीतरी आहे त्या गोल्डन टेम्पलचं आणि माझं पण एक नातं. आम्ही दरवर्षी जातो, कारण सिंधीज साठी गुरुद्वारा हे त्यांचं देऊळ आहे, तर दरवर्षी जातो. आणि त्या रिच्युअल प्रमाणे त्या वर्षी पण आम्ही गेलो होतो. आणि तीच ती वेळ होती. आणि मला जेव्हा फोन आला त्यावेळेला मी अशी गोल्डन टेम्पलच्या समोर होते आणि मी म्हणलं की हां ठीक आहे. आणि त्याचं तिथे बाहेर त्या गोल्डन टेम्पलच्या बाहेर अशी बसून ते बघत, त्याच्या मध्ये खूप सुंदर लेक आहे, ते पाणी आहे. आणि तिथे बसून मी विचार करत होते काय नाव असलं पाहिजे आपल्या कंपनीचं. तिथनं सुरुवात, मग वज्र प्रोडक्शन्स, मग सीला कॉल केला, मग पेपरवर्क सुरू केलं. आणि तिथून ते सगळं ते जन्माला आलं. नाव तिथे जन्माला आलं, अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पलच्या बाहेर. आणि शिंदेच्या कंपनीचं नाव, याचा जन्म झाला गोल्डन टेम्पल. किती सुंदर, क्या बात आहे. आणि मग ते सगळं मॅजिकल व्हायचंच होतं कदाचित असेल. त्या जागेची पॉवर पण इतकी सुंदर आहे. आणि सुंदर तो पहिला शोच इतका छान झाला आणि लागीर झालं जी. अँड ॲज आय सेड की मी सगळंच एक्स्ट्रीम करते ना, तर तसं मी ते पण काम खूप एक्स्ट्रीम लेवलवर केलं. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सोडून, बाकी सगळ्या गोष्टी सोडून मी साताऱ्यात शिफ्ट झाले. चांदवडी गावात शिफ्ट झाले होते मी. म्हणजे साताऱ्यात मी माझ्या घरी पण राहत नव्हते, मी त्या गावातच राहत होते. तिथे गेस्ट हाऊस होतं असं ते साखर कारखान्याचं, त्याची एक अशी रूम होती अशी छोटीशी, तर त्या रूम मध्ये मी राहत होते. ओके. आणि मी माझ्या मुलीला पण घेऊन चालले, तर सुट्टी होती त्या काळात, तिला 2 महिन्याची. तर तिला कुठे ठेवू हे सगळं होत असताना, सो तिला पण मी माझ्या बरोबर घेऊन जात होते. तर मला आनंद होत होता. मोबाईल नाही, कुठले गॅजेट नाही, टीव्ही नाही. ती मशीन बरोबर खेळत, कोंबड्यांबरोबर खेळत वाढली. ते 2 महिने तिच्या सुट्टीचे सगळे असे गेलेत. संस्कार पण झालेत. आज माऊ कुठे, तर मला ती दिसायची स्वतः अख्खी ओली आणि त्या म्हशीला आंघोळ घालतीये. तर मला असं वाटायचं बाप रे, हे काय म्हणजे कमाल. असं पाहिजे बालपण, असंच पाहिजे. मी हे माझ्या मुलीला बघितलंय. कोंबडी एका डालग्यात अंड घालतीये, तिच्या आजूबाजूला कोणी जायचं नसतं त्यावेळेला. माझी मुलगी आणि तिची एक मैत्रीण झाली होती त्याच गावात. त्या 2 जणी अशा हळूच जायच्या. त्या कोंबड्यांना पण ह्यांची सवय होती. त्या जाऊन बसायच्या त्या डालग्याच्या बाहेर आणि वाट बघायच्या, आता कोंबडी अंडू देणार आहे, मम्मा थांब जरा. आणि मग ते अंड दिलं की त्यांना एवढा आनंद व्हायचा. आणि ते गावठी अंडी साठवायच्या. आणि मग ते गावठी अंडी आजही त्या गावातनं माझ्या लेकीसाठी गावठी अंडी येतात, आज पण इतक्या वर्षानंतर पण. आणि ती आजही तीच खाते. संध्याकाळी म्हशीची धार काढली की पहिलं फ्रेश मिल्क हेच तिने न उकळता हेच तिने एक ग्लास प्यायले. तर अरे पण काय संस्कार झाले. निरीक्षण शक्ती किती दांडगी झाली असेल केवढी. म्हणजे तिने असंच म्हणजे ती तशीच वाढली. आणि मला काही पडलेली नव्हती. ती मातीत खेळते. नवीन शो केला पाहिजे पेरेंटिंगचा. मी असं ऐकलं की श्वेता खूपच एक्स्ट्रीमिस्ट आहे तिच्या कामाच्या बाबतीमध्ये. म्हणजे लागीर झालं जीचा
अशा ठिकाणी तू जाऊन शूट केलंयस की जिथे कोणीही परमिशन मिळत नाही. बेळगावच्या आर्मी कॅम्पमध्ये मराठा रेजिमेंटमध्ये तू जाऊन तिथे शूट केलंस की जे सिक्युरिटीच्या दृष्टीने इतकं ते सेन्सिटिव्ह आहे. पण कसं काय केलंस तू? माझी विल पॉवरवर केलं मी मॅनिफेस्ट केलं होतं. तो शो झाला तेव्हा की मला कसम परेड शूट करायची होती. कशी कसम परेड शूट करणार? काय मराठी सिरियलचं बजेट असतं, म्हणजे हिंदी टेलिव्हिजनला किंवा हिंदी फिल्म्सलाही जे शक्य नाहीये ते मराठी टेलिव्हिजनला कसं होऊ शकतं. बरोबर. पण मी माझी विल पॉवर इतकी स्ट्रॉंग होती की म्हटलं आपल्याला जर का परमिशनच मिळाली तिथे ॲक्च्युअल शूट करायची तरच काहीतरी होऊ शकतं. मग मी दिल्ली साऊथ ब्लॉकला खूप फेऱ्या मारल्या. म्हणजे ते दरवेळेला मला नाही सांगायचे आणि मी दरवेळेला परत त्यांच्या दारात जायचे आणि परत ते मला नाही सांगायचे. आणि ते नंतर मला म्हणाले तिथे आर्मी कमांडंट की मॅडम हमें तकलीफ हो रही है आपको मना करने के लिए बार बार. तर मी त्यांना म्हणाले इसलिए तो एक बार एटलीस्ट हाँ तो बोल दो. मग त्यांनी मला 10 मिनिटं दिली होती एकदा की इफ यू प्रूव्ह दॅट युअर सिरियल इज समथिंग गुड फॉर अस वी माइट कन्सिडर इट. सो हाऊ डिड यू प्रूव्ह इट? एक 10 मिनिटाचं मी त्यांना प्रेझेंटेशन दिलं. कारण मिलिटरी अपशिंगे हे जे गाव आहे साताऱ्यात तिथे घरटी एक माणूस मिलिटरीमध्ये आहे, आर्मीमध्ये आहे. आणि मी त्यांना म्हणाले म्हटलं माझ्या शोचा हिरो हा कुणीही मोठा ऑफिसर नाहीये. मी म्हटलं तो आर्मी जवान आहे. माझा शोचा हिरो हा एक आर्मी जवान आहे आणि त्या आर्मी जवानची लव्ह स्टोरी आहे आणि त्यांच्या बायकांसाठी आहे. आणि आज त्या जवानांना मुली मिळत नाहीयेत लग्नासाठी, पण त्यांना हिरो करायचंय मला. का तर त्यांना ऑनर असला पाहिजे की या माणसाबरोबर माझं लग्न होतं. हा ऑनर अभिमान मुलींना वाटला पाहिजे. म्हणजे हा माझा प्रयत्न आहे या सगळ्यातनं. एवढंच मी बोलले होते तेव्हा. तर त्यांनी मला परमिशन दिली ती आणि मी फायनली बेळगावला शूट करायला गेले. आणि त्यांनी त्यावेळेला खूप सपोर्ट केला. आणि तिथल्या आर्मी कमांडंटने बेळगावमधल्या त्यांनी म्हणाले की आम्ही कधीच कुणाला शूटिंगला देत नाही आणि शूटिंगला आले तरी वी डोंट एंटरटेन, पण तुम्ही सगळे प्रोटोकॉल्स पाळले. म्हणजे माझ्या स्पॉट बॉयला पण फॉर्मल्स घालायला लावले होते कारण फॉर्मल्स हा त्यांचा कसम परेडचा प्रोटोकॉल असतो. तो मला येऊन म्हणत होता की अभी मॅडम मैं चाय कैसे बनाऊ. मैंने बोला गोली खाने से अच्छा है तुम चाय बनाओ. सगळंच बदलून टाकलं. मी सगळ्यांची शॉपिंग चालू होती. म्हणजे आदल्या दिवशी फॉर्मल शूज. एक पण माणूस जर का शूज पॉलिश शूज मधून त्याच्या आत आला दिसला नाही तिथे तर त्याला बाहेर काढणार. लिमिटेड क्रू माझा. 4 लोक बाहेर गेले तर मी ऑपरेट नाही करू शकत. ही माझी परिस्थिती. तर आम्ही 4 दिवस सगळे फॉर्मल्स मध्ये फिरत होतो तिकडे त्या अख्ख्या ह्याच्यात. आणि मग ह्यांना कामच सुधरेना, लाईट बॉयज आणि स्पॉट बॉयज आणि ह्यांना. तर मी म्हणलं की आपल्याला हे करायचंय सगळ्यांनी. आणि वेगळाच एक्सपिरियन्स होता तो एक. क्या बात आहे. पण आणि मला पेन मिळाला एक. माझी सगळी टीम म्हणायची की मॅडम तुम्हाला तर व्हायरसचा पेन मिळाला. मला त्या आर्मी कमांडंटने एक पेन दिला होता की हा म्हणे 3रा माणूस आहे. पहिल्या 2 ऑफिसर्सना ज्यांनी वॉरमध्ये खूप चांगलं काम केलं त्यांना मी दिला आणि हा 3रा पेन आहे जो मी तुम्हाला देतोय. सो त्याच्यावर ते मराठा लाईट इन्फंट्री असं वगैरे लिहिलेलं तो पेन. हा म्हणजे तो बोमन इराणीने जसा पेन दिला आमिर खानला तसं. तर त्यामुळे हे सगळे मला चिडवत होते अरे मॅडम तुम्हाला तर व्हायरसचा पेन मिळाला म्हणे. हो पण आहेच ना एक चांगल्या अर्थाने वेडी तू आहेस ना. मी आहेच ऑफकोर्स. म्हणजे अनडाऊटेडली आहे मी वेड. पण मला असं वाटतं वेडीच लोक हे करू शकतात. हो. छाणी लोक कसं करतील असं वेड्यासारखं काम. दिवस रात्र काही न बघता मुलांना कुठेही सोडलंय, म्हशीची आंघोळ घालायला चाललीये. कोण करतोय? वेडच असायला पाहिजे. बाबासाहेब पुरंदरे असं लिहितात की वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात. आणि तू वेडी आहेस. लागीर झालं जिने खरंच इतिहास घडवला. घराघरामध्ये सिरियल पाहिली गेली आणि तुझा शो सुपरहिट झाला. अभिनंदन तुझ्या संपूर्ण टीमचं त्याच्यासाठी. आणि मग तू मागे वळून पाहिलंच नाही. मस्त आहे, छान आहे. तुझी सिरियल आणखीन एक खूप गाजली ती म्हणजे देव माणूस ने पुन्हा एक वेगळा इतिहास घडवला. म्हणजे लागीर झालं जीच्या पुढची पायरी देव माणूसनी पाहिली. इतकी की त्याचे 2 सीझन झाले. त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. देव माणूस मला घनवट साहेब म्हणून एक CBI ऑफिसर आहेत तर ते आणि मी एका कार्यक्रमाला चीफ गेस्ट होतो. तर त्यावेळेला ते एका केसच्या संदर्भात बोलत होते आणि
मी त्यावेळेला तिथे बाजूला बसले होते आणि मला असं झालं की सर उद्या येऊन भेटू का मी तुम्हाला ऑफिसमध्ये. ते म्हणाले नका येऊ. ते म्हणाले नका येऊ. तर मी म्हणलं की अच्छा ठीक आहे ओके फाईन. मग मी परत सकाळी पण मी गेले. तर ते म्हणाले का आलात. म्हणलं तुम्ही म्हणालात ना नका येऊ. तू दिल्लीला पण मी असंच जाते. हो माझं म्हणणं नको म्हणजे होच असतं आपल्यासाठी. असं म्हणतात की पवार साहेब नको म्हणले म्हणजे हो म्हणतात. तसंच आहे. करेक्ट. तुम्ही नको म्हणजे हो. माझ्या नको मध्ये पण हो आहे. वा वा वा. तर मग तिथे गेले. मग खूप आम्हाला वेगवेगळ्या केसेस आणि किस्से त्यावेळेला तिकडनं कळले आणि असं सगळं होतं. आणि मग मला असं वाटलं मी घरी आले एक वही आणि पेन घेऊन काही गोष्टी अशा लिहून काढल्या. मुंबईला गेले मी. माझ्या मीटिंग्स होत्या. मीटिंगसाठी गेले मुंबईत आणि तिकडून माझं तिकीट होतं गोव्याला जायला. आणि माझी सगळी फॅमिली जी आहे ती रोडवे साताऱ्यातनं गोव्यात पोहोचणार होती. मी मुंबईतून फ्लाय करून गोव्यात पोहोचणार होते. आणि माझ्या पोटात ना ते असं ढवळायला लागलं खूप की अरे यार मला हे झी मराठीला सांगायचंय यार. मग आता नाही सांगितलं तर पुन्हा 4-5 दिवस नाही ना म्हणजे मी परत येईपर्यंत ते होणार नाही असं. तर मी फोन केला तिकडे तेव्हा झी मराठीत. निलेश मैकर बिझनेस हेड होते तेव्हा. आणि मी म्हणलं आणि ते इतके बिझी असायचे तर त्यात सोजल सावंत निलेश मैकर ह्यांना फोन करून मी सांगितलं ऐका ना मला फक्त 10 मिनिटं पाहिजे. म्हणजे मी तुमच्याकडे आजपर्यंत काही असं मागितलं नाही आहे. मला फक्त 10 मिनिटं द्या. काय आहे मी वेकेशनला चालले. माझी वेकेशन सुखाने होईल म्हणजे वन्स अँड फॉर ऑल. नाही तर ते 4 दिवस माझ्या डोक्यात सतत राहील. तर ते मला अच्छा ठीक आहे ये. तर मी एअरपोर्टला माझी फ्लाईट आहे. मी तरी पण गोरेगाववरून लोअर परेलला गेले ऑल द वे बॅग्स घेऊन. तिथे मी ते टाकले रिसेप्शनला. मी गेले आत. मी तिथे असा सगळा तो एक शो वन लाईनर असं फक्त सांगितलं. आणि त्याच्या पुढे मला माहिती होतं कारण ह्याचा डेली सोप कसा होऊ शकतो म्हणजे इतक्या ग्रे किंवा डार्क शेडचा डेली सोप. भयानक डेली सोप कसं होणार ना म्हणजे नाहीच होणार खरं तर. फक्त मला तो एक शेवटचा ट्राय मारायचा होता. आणि मी त्यांना आणि ते असे शांत बसले होते. आणि मला असं वाटलं मी बोर्डवर सगळं लिहिलं मी पटापटा पुसलं. मला वाटलं बापरे आहे तो शो पण जायचा आपला. त्यांना वाटायचं अगदीच डोक्यावर पडायला लागली असं वाटायच्या आत मी स्वतः भाषण सुरू केलं की ऐका ना सर इट इज ओके तुम्ही नाही म्हणजे नाहीच म्हणा नाही म्हणूच शकता. हे काही होणार नाहीये. मला आपलं असं चुकाचंच वाटलं तुम्हाला सांगावं असं मी सांगितलं. अच्छा ठीक आहे बाय. म्हणजे माझं म्हणत ह्याच्यावर फार विचार करू नका. तर चला आपण हे आवरूयात कारण आपण मूर्खपणा केलाय. आणि ते असे 5 मिनिटं थांबले आणि ते म्हणाले की आपण हा शो करतोय. अँड आय वॉज लाईक सिरियसली हा आपण हा शो करतोय कसा आणि केव्हा हे मी तुम्हाला सांगतो. आणि मी तिथनं अशी ते असतं माहितीये ते केस उडतात हाय स्पीड मध्ये चालतो मागे म्युझिक वाजतं अशी मी एअरपोर्टला गेले होते. म्हणजे मला काही कळत नव्हतं. अच्छा आपली फ्लाईट आहे मग ती डिले होईल मग आपला फोन वाजतोय लवकर पोच एअरपोर्टला. माझं म्हणणं बस आपलं म्हणजे मी गोव्यातच होते त्या क्षणाला समुद्रात सक्सेस मोड की वा कमाल असं. म्हणजे मी ऍक्च्युअली लिटरली तसं फील केलंय. मी लिफ्ट मधून उतरून गाडीत बसून एअरपोर्टला जाईपर्यंत मी अशी त्याच्यातच होते की आपण हा शो करतोय केव्हा आणि कसा मी सांगतो. दिस 2 लाईन्स आय कॅन नेव्हर एव्हर फॉरगेट. बॅकग्राऊंडला ही वाक्य चालू होती. दॅट हॅज क्रिएटेड हिस्ट्री. आणि त्याच्यानंतर ह्याचं संपूर्ण श्रेय हे निलेश मैकरांना जातं. रायटिंग टीम आम्ही मेकर्स आम्ही सगळे आहोतच. पण एवढ्या मोठ्या विचित्र कॉन्टेंटला हो म्हणणं हे मला वाटत नाही कुठल्या चॅनल बिझनेस समथिंग आउट ऑफ द बॉक्स. एवढं आउट ऑफ द बॉक्स म्हणजे हे काय असतं की माझा हिरो मर्डर करतोय हे कसला हिरो असतो म्हणजे हे काय आहे. आणि इट वर्क अँड इट क्रिएटेड मॅजिक. त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर लोकांनी डोक्यावर घेतलं ऍब्सोल्युटली. आणि आम्ही सगळे रेटिंग्स ब्रेक केले त्यावेळेला. म्हणजे 10.5 त्या सिरियलने हे प्रूव्ह केलं की तुमची सिरियल कुठल्याही वेळेला असू देत तरी ती नंबर 1 होऊ शकते जर तुमच्या शो मध्ये पोटेन्शियल असेल. कॉन्टेंट इम्पॉर्टंट आहे. काय गणित असतं सगळं टीआरपी आणि हे आता हा चॅनल नंबर 1 आहे हा चॅनल नंबर 2 आहे. मी ना हा विचारच नाही करत. म्हणजे मी त्याच्यात पडतच नाही. मला असं वाटतं की ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही किंवा ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याचा विचार करून त्याच्यावर टाइम वेस्ट करणं मला पटत नाही माझ्या बुद्धीला. आणि
मला कळतही नाही खरं सांगायला गेलं तर. म्हणजे लोकांना वाटतं अरे बापरे काही करत असेल, काही नाही करत मी, मला कळत नाही. खूप सेटवर आर्टिस्ट बोलताना मी ऐकले सतत बोलत असतात. माझ्या सेटवर किती लोक बोलतात मला कळतच नाही. आमचा 5.2 आता आमचं हे रेटिंग आहे, आमचं असं रेटिंग आहे, आता हे मला सी देर आर फ्यू थिंग्स, त्याची काही गणित आहेत 100%. ते टाइम स्पेंड आणि तुमचं रेटिंग आणि ते सगळं एकत्र जायला पाहिजे वगैरे, तुमची किती मिनिटं सिरियल बघितली गेली ह्याच्यावर मला ऑफकोर्स कन्सर्न आहे. माझं रेटिंग खाली नाही आलं पाहिजे किंवा काहीतरी आता एक बाबा खूप दिवस झाले आता कन्सिस्टंट एक रेटिंग चालू आहे, तर आता काहीतरी गिअरअप करायला पाहिजे, मग आता आपण काहीतरी नवीन करायला पाहिजे, इथपर्यंत मला कळतं. म्हणजे हे करायला पाहिजे आपण. टाइम स्पेंड माझा 14 मिनिटं आहे, खूप वाईट आहे. 16 मिनिटं ओके, 18 मिनिटाच्या पुढं काही करून मला घेऊन जायचं. ह्या सगळ्या गोष्टी मला कळतात. देव माणूसमध्ये आम्ही 20 मिनिटं गेलो, आम्हाला केवढा आनंद झाला, बाप रे वा. 22 मिनिटाच्या कॉन्टेंटमध्ये 20 मिनिटं टाइम स्पेंड आहे, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आम्ही सेलिब्रेट केलं. 21 मिनिटं झाला, आम्हाला वाटलं अरे वा आपण 21 ये, मग मी परत सेलिब्रेट केलं. मग तो 22 मिनिटं झाला, बाप रे 22 मिनिटाच्या ह्याला 22 मिनिटं टाइम स्पेंड म्हणजे किती छान. म्हणून खूप जास्त सेलिब्रेट केला. आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात तो 24 मिनिटं झाला विनोद, आणि आम्ही शांत होतो. आम्ही असं झालं का आता काय करायचं, आम्ही सतत एवढे सेलिब्रेशन करून तर आमचे झाले का. 24 तर 22 मिनिटाच्या कॉन्टेंटला 24 मिनिटाचा टाइम स्पेंड असू शकतो कुठल्याही शोचं, आणि तो मीच केलेला आहे. तर आता माझं असं म्हणणं आहे, आणि आणखीन बऱ्याच शोजनी केलेला असेल, केलाच आहे म्हणजे ऑफकोर्स. तर असं वाटतं की आता हे टार्गेट, ह्या टार्गेटच्या पुढे म्हणजे आपणच हा बेंचमार्क सेट केलाय, तर आपण आता ह्याच्या पुढे कसं स्ट्रगल करून कसं पुढे जायला पाहिजे हा माझा विचार असतो. मला ना ह्या गोष्टी माझ्या डोक्यातच येत नाही की आता हा चॅनल एवढाच आहे, तो चॅनल जास्त पुढे आहे, मग आपण ह्याच्यावर शो केला पाहिजे किंवा नाही का, सन मराठीवर शो करायचा की नाही, शेमारूवर शो करायचा की नाही, की आपण फक्त स्टार प्रभालाच करायचं का, आपण झी मराठीला, हे विचारच नाही आहेत माझ्या डोक्यात. सायकल आहे ना, दर 2-3 वर्षांनी 4 वर्षांनी ऑफकोर्स कोणी ना कोणीतरी पुढे असणार, कोणी ना कोणीतरी खाली असणार, आणि ते 4-4, 5-5 वर्षानंतर ते सायकल बदलत राहतं. आपण काम करत राहायचं. मला असं वाटतं आपण सातत्याने कुठल्या चॅनलसाठी आपण शो करतोय हा विचार न करता आपण चांगली कलाकृती देत राहणं, हे आपल्या हातात आहे. मुलगी तुझी मोठी झाली आहे, म्हणजे लहानपणी तू तिला बरोबर घेऊन जायचं, बरोबर, आता नाही, आता शाळा आहे. हे सगळं कसं मॅनेज करते. मी NH4 वरच राहते जवळजवळ. मला लोक म्हणतात तू हायवेवर का नाही राहत, तू कॅराव्हॅन का नाही घेत, हो तू त्याच्यातच राहा, तू कशाला घर वगैरे कशाला उगाच त्याच्यात इन्व्हेस्ट करतेस, घरच घेऊ नकोस, असं सगळं काय वाटेल ते लोक मला सांगतात. जे खूप माझ्या जवळचे ते मला फोन करून सांगतात, मी जर चांगल्या घरी येतं ते पुढचं वाक्य असं कुठल्या घरी, कारण 3 घर आहे. आणि म्हणजे मुंबईत एक घर आहे जिथे मी फक्त चॅनलच्या मीटिंग्ससाठी जाते, रात्रीची फक्त थांबते, परत येते, कारण मी तिथे एकटीच राहते. पुण्यात घर आहे जे माझं सासर आहे, जे जिंग बँक जॉईंट फॅमिली आहे खूप मोठी. तू जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. आणि माझ्याकडे म्हणजे वा रोजची सर्कस आहे तिकडे. आणि मग माझं एक साताऱ्यात घर आहे जे माझ्या आईचं घर आहे, तर जिथे मी आईच्या घरात राहते. अशी ती 3 घरं आहेत, आणि 3 घरात म्हणजे मी अशी शफलिंग करत असते. क्या बात आहे. नाही आपण आता गप्पा मारतोय म्हणून कसं असतं, मी, माझा नवरा, माझी मुलगी, बस ही आमची. आणि अशा ह्याच्यामध्ये तू ह्या इंडस्ट्रीत राहून, एवढ्या ग्लॅमरच्या इंडस्ट्रीमध्ये राहून पुन्हा जॉईंट फॅमिलीमध्ये राहते, हे काय म्हणजे पुन्हा 2 एक्स्ट्रीमिटी. हो, पुन्हा एक बघ ना, सगळं एक्स्ट्रीम आहे ना. खरं तर तुझ्याशी बोलता पण मला हे रिअलाइज होतंय. बरं, म्हणजे जॉईंट फॅमिली म्हणजे 10 लोक राहतो आम्ही एकत्र. पण जॉईंट फॅमिली बाय म्हणजे तू आवडीने जॉईंट फॅमिली. हा, कारण काय आहे म्हणजे एका पॉइंट नंतर चॉईसही नाही आहे फार. आणि मला असं वाटतं की खूप तुम्ही जर का तुमचं माइंडसेट थोडंसं बदललं तर इतकं अवघड नाहीये असं वाटतं मला आत्ता. कारण आता काय, सगळेच काम करतात, सगळेच करिअर ओरिएंटेड आहेत, प्रत्येकालाच गोष्टी कळतात. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या सासूबाई, मी लग्न करून आले तर 16 वर्षांपूर्वी ज्या माझ्या सासूबाई होत्या, आज त्या तशा नाही आहेत. दॅट 16 years ही त्यांच्यामध्ये पण ती मॅच्युरिटी आली. त्या 16 वर्षात माझ्यामध्येही ती मॅच्युरिटी आली आहे. तर मला असं वाटतं प्रत्येक लग्नात पहिल्या 3 वर्ष जर का तुम्ही सांभाळलीत एकत्र सासूबरोबर, तर
रेस्ट ऑफ युअर आयुष्य इज पीसफुल. मला कायम असं वाटतं आपली सासू आपल्याबरोबर कशी का असेना, म्हणजे तिला वाटत असेल आपला खून करावासा, आपल्यालाही वाटत असेल तिचा खून करावासा, म्हणजे ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं, ह्याच्यापेक्षा वाईट काही नाही असू शकत. मला तुझा गळा धरून मला मारायचंय, ह्यापेक्षा वाईट काहीच नाही असू शकत. आणि असं जरी तुमचं नातं असेल तरी पण तुमचं जे बायोलॉजिकल मूल असतं ना, त्या मुलाकडे तुमच्या सासूचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. दुधापेक्षा साय. बाप रे, मला असं वाटतं आपण स्वतःला 0 किंमत द्यावी, आपण ते रिलेशन बघावं आणि आपण गप्प बसावं. नातवंडांना, तुमच्या मुलांना इतकं हेल्दी ॲटमॉस्फिअर मिळणं, शेअरिंग कळणं, जॉईंट फॅमिलीमध्ये राहून. आज माझ्या मुलीला सख्ख भावंड नाहीये, आणि आम्ही प्रयत्न करत होतो, कारण आम्ही फॅमिली, पण आमच्या अनफॉर्च्युनेटली मला आणि माझ्या नवऱ्याला झालं नाही सेकंड इश्यू. म्हणजे आम्ही सरोगसी पर्यंत गेलो. म्हणजे ऍक्च्युली ते सक्सेसफुल झालं असतं तर मी पहिली मराठी ऍक्ट्रेस असते सरोगसी, त्याच्यात पण मी पहिली झाली असते. पण ते अनफॉर्च्युनेटली डिडंट वर्क. बट मला असं वाटतं की ते नाही झालं. पण आता ही 2 मुलं आहेत, तर आम्ही 3 मुलं राहतात. तिला माहितीये एक चॉकलेट आलं तरी आपल्याला ते कंपल्सरी 3 डिव्हिजन मध्ये शेअर करायचं. म्हणजे हे वेगळ्या आई वडिलांचे आहेत, आम्ही वेगळ्या, आम्हीच ते ठेवत नाही कल्चर. काही आहेत जे रूल्स आहेत आणि ते रूल्स फॉलो करायचे आहेत. हेच आज स्वयंपाक आहे, हाच आज स्वयंपाक आहे. मग माझा वेगळा, मग हिचा वेगळा, मग हिला काहीतरी हिच्या आवडीचं नाही. आज हिच्या आवडीचं सगळ्यांनी खायचं, उद्या तिच्या आवडीचं सगळ्यांनी खायचं. क्या बात. त्यामुळे मुलं आपोआप सगळ्या वस्तू खायला शिकले ना, सगळ्या गोष्टी खायला शिकले. कूल. म्हणजे या आत्ताच्या सगळ्या न्यूक्लिअर फॅमिलीच्या जमान्यामध्ये देखील ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये राहून श्वेता जॉईंट फॅमिलीला महत्त्व देते. एक अभिनेत्री ते एक निर्माती, असा उद्योजिका, असा प्रवास आहे. असा मी एक तुला प्रश्न विचारतो, उत्तर द्यायचं की नाही द्यायचं हे तुझ्यावर आपण एडिट करू शकतो. मी प्रश्न विचारतो की अभिनेत्री झाली, आई झालीस, अजूनही तुझा तो एक बोल्ड आणि हटके अंदाज अजूनही आहे, तो तू मेंटेन केला आहेस, तुला कॉम्प्लिमेंट आहे ही. पुन्हा अभिनयाकडे यावंसं वाटतं का नाही वाटणार, यावंसं वाटतं. मी इनफॅक्ट मध्यंतरी एक प्रोजेक्टही केला, डॉक्टर डॉन नावाचा एक शो केला. अनफॉर्च्युनेटली आमचा तो शो कोविडमध्ये अडकला गेला. म्हणजे कारण ते जस्ट सुरू झालं आणि त्याच महिन्यात लॉकडाऊन लागला. मग त्याच्यानंतर ते पोस्ट लॉकडाऊन वॉज अ कॉम्प्रोमाइज्ड शो, कारण तो धरला नव्हता तेव्हा आणि ते झालं नाही. पण मी तो केला आणि त्याच काळात मी देवमाणूस प्रोड्यूस करत होते, त्याच काळात मी MX प्लेअरची वेबसिरीज प्रोड्यूस करत होते. सो हे सगळं त्याच काळात घडत होतं. थोडीशी दमछाक होते, त्यामुळे लॉंग टर्म काही करायचं का ह्याचा मला विचार आहे. पण ऑफकोर्स OTT साठी किंवा सिनेमासाठी जर असेल तर मी नक्की करेन. एक आत्ता आहे पण पाईपलाईनमध्ये. खूपच आता रिसेंटली मला प्रवीण तरडेने एक रोल विचारलाय. प्रवीण तरडेने विचारलाय म्हणजे मोठा सिनेमा असणार. मोठा सिनेमा ऑफकोर्स. प्रवीण काही छोटं करतच नाही, तो माझ्याच सारखं आहे परत ना, एक्स्ट्रीम, सगळं टोकाचं. आमच्याकडे सगळं टोकाचं असतं. तू काम कर, एक भारी रोल आहे तुझ्यासाठी असं वगैरे त्याने मला सगळं सांगितलं. किंवा मी आता काय सांगू, म्हणजे त्याची एक मोठी फिल्म येते आणि त्या फिल्मसाठी एक खूप चांगला रोल त्याने मला ऑफर केलाय. मोठाच असणार, मोठाच रोल. मी छोटा रोल करणार नाही. पण प्रवीण साठी म्हणून मी सगळंच, म्हणजे मी त्या रोलची लेंथ कदाचित बघणार नाही, काही नाही, कारण त्याच्यासाठी मला ती फिल्म करायची. मोठं कॅरेक्टर आणि कॅरेक्टर इतकं छान आहे की त्याच्यासाठी करायचंय आणि म्हणून मी ती फिल्म करेन लवकरच. नक्कीच त्या फिल्मसाठी तुला खूपच शुभेच्छा. थँक्यू. पण ह्या नोटवर आता मला अगदी शेवटचा प्रश्न आणि मग आपण थांबूयात की तू तुझ्या विचारांमध्ये, तू तुझ्या निर्णयांमध्ये, एकंदर ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी पाहिलं आहे की तुझी डिसिजन मेकिंग, म्हणजे एखादी गोष्ट ठरवली, शब्दाचा पक्का, की ते परत मागे फिरायचं नाही, असं एक तुझं नेचर आहे. 100% आहे. क्या बात आहे. तू जे सोशल मीडियावरती मी पाहतो, सोशल मीडियावर तुझे खूप पिक्चर्स आहेत, अनेक लोक पाहत आहेत आणि काय लोक कमेंट करत असतील वगैरे, तुला काही कशाची काही नाही, मला काहीच पडलेलं नाही. आय डोंट केअर. नो नो नो, ते त्यांचा प्रॉब्लेम आहे ना, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना.
तर मला जे छान वाटतं मी ते करते. मला छान वाटतं, मला साड्या नेसायला, मला साडी हा प्रकारच खूप आवडतो, मला साड्या नेसायला आवडतात, तर मी साड्या नेसून माझं फोटोशूट करते. हे मला आवडतं. आणि हे पण मला का आवडतं, कारण मी ज्या टीम बरोबर करते, मी खूप मोठमोठ्या फोटोग्राफर्स बरोबर पण फोटोशूट करू शकते. माझ्यासाठी ते काय मोठी गोष्ट नाही आहे ती, पण मी माझ्या साताऱ्यातल्या टीम बरोबर फोटोशूट करते. का तर माझ्या एका फोटोशूट नंतर त्यांना तिकडच्या सगळ्या एरियातले लग्नाचे किंवा हे जे प्री वेडिंगचे आणि ह्या सगळ्याचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात त्या अख्ख्या टीमला. मग ते मेकअप असू देत किंवा फोटोग्राफर असू देत किंवा कुणीही असू देत. तर मी माझ्या एका नवरात्रीतल्या फोटोशूटमुळे किंवा माझ्या एका दिवाळीतल्या फोटोशूटमुळे पुढे त्यांचं डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ते मग ती मार्चपर्यंत खूप कमाल जातो. ही किती चांगली गोष्ट आहे, खूपच चांगली गोष्ट. मग मला असं वाटतं की मी त्यामुळे मी अशा लोकांबरोबरचे माझे फोटोशूट्स करते की मला तो वेळ द्यायचाच असेल जर का एक दिवस त्याच्यातनं, तर मी तो तसा देते की मग चला. तर त्याच्यामध्येही मला असं नाही वाटत आहे की मी फोटोशूट ह्याच्यासाठी नाही करत आहे की आता मला काहीतरी रोल मिळेल किंवा मला किती ग्लॅमर वर्ल्डमध्ये राहायचं आहे. हे माझं इंटेन्शनच नाही. कूल. मला असं वाटतं मी त्याच्या बरीच पुढे गेली आहे, त्यामुळे मला त्याच्यासाठी फोटोशूट करायची गरज आहे असं मला नाही वाटत. पण मी ते सातत्याने करत राहते आणि मला त्याच्यात आनंद होतो. तर लोक काय कमेंट करतात त्याच्यावर किंवा इंस्टाग्रामवर खाली काय कमेंट्स असतात किंवा काय, तर ते चांगले असतील तर व्हेरी नाईस. मला आनंदच आहे, माझा फॅन क्लब वाढतोय या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि ज्यांना नाही आवडत आणि म्हणून ते काहीतरी कमेंट्स करत असतील तर तो त्यांचा विचार आहे ना, कुणाचा तरी दुसऱ्याचा विचार आपण कंट्रोल नाही करू शकत. त्यांचं ते म्हणणं आहे, तर ते म्हणणं आहे, मी तेही वेलकम करते. ट्रोलर्सला पण वेलकम करते, शुभेच्छा देणाऱ्यांना पण वेलकम करते. हो, 100%. अशी बोल्ड, ब्युटिफुल आणि अतिशय धाडसी असं मी तुला म्हणेन. बिकॉज काय की आज वुमन की बातमध्ये मला तुझ्याशी गप्पा मारताना मलाही 4 गोष्टी समजल्या ज्या माहीत नव्हत्या तुझ्याबद्दलच्या. या सगळ्या प्रवासामध्ये श्वेताशी गप्पा मारताना मला असं दिसलंय की एक महिला, जी महिला लग्न झाल्यानंतर, मूल झाल्यानंतर पुढचा गिअर कसा टाकू शकते हे श्वेताकडून आपण ऐकलं. मुलीला छान पद्धतीनं ती पेरेंटिंग करते, एकत्र कुटुंबावर विश्वास ठेवते, घरातच सिरियलचा कॉन्टेंट शोधते. अशी बहुगुणी श्वेता पुण्यात राहते, साताऱ्यात काम करते, मुंबईतून काम आणते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मला आवडलेला श्वेता तुझा गुण म्हणजे तू पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की आत्मनिर्भर भारत, तसं तू आत्मनिर्भर खेडं किंवा आत्मनिर्भर गाव करतेस. तुझ्या ह्या सगळ्या प्रवासाला आमच्या आरपार टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुझ्या पुढच्या सुपरहिट शोच्या वेळेला मी तुला पुन्हा इंटरव्ह्यूला बोलवीन. थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार, मी श्वेता शिंदे. आज आर पार मराठी या चॅनलवर वुमन की बात या सेगमेंटमध्ये आज तुम्ही माझ्या मनातल्या गोष्टी ऐकल्यात. तशाच आणखीन इतर खूप कर्तृत्ववान महिलांच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर प्लीज वुमन की बात हे सेगमेंट पाहत राहा, फक्त आणि फक्त आर पार मराठीवर.